गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्हाला सुद्धा असं वाटतं की 9 to 5 जॉब करणं ही गुलामगिरी आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बऱ्याचदा आपण सोशल मीडियावर ऐकत असतो की बरेच इन्फ्लुएन्सर असं बोलतात की 9 to 5 जॉब म्हणजे गुलामगिरी आहे, 9 to 5 क्विट करा, स्वतःचं स्टार्टअप चालू करा, एखादा इंस्टाग्राम चॅनल उघडा, कंटेंट क्रिएशन करा, यूट्यूब चॅनल बनवा. आणि मग ते लोक असं दाखवतात की नोकरी करणं किती वाईट आहे. आणि मग त्या इन्फ्लुएन्स खाली बरीच नवीन मुलं सुद्धा नोकरीऐवजी असं काहीतरी करण्याचा निर्णय घेतात आणि अगदी सुरुवातीच्या काही वर्षामध्येच त्यांना अपयश येतं. कारण कंटेंट क्रिएशन, पॅशन फॉलो करणं, बिझनेस करणं हे तितकं सोपं नाही आहे. ज्यांच्या मागे बॅकअप आहे, जे 5-6 वर्ष विदाऊट अर्निंग राहू शकतात, त्या लोकांसाठी ते बरोबर आहे. पण आपल्यासारख्या मध्यमवर्गीय मुलांसाठी नोकरी हा खरंच पर्याय नाही. म्हणजे नोकरी करावीच लागेल आपल्याला, आपल्याकडे तो पर्याय नसतो. आणि नोकरी तितकी वाईट नसते, कारण नोकरी केल्यानंतर आपण बऱ्याच गोष्टी मिळवू शकतो. आपल्या आईवडिलांनी आपल्याला नोकरी करूनच इथपर्यंत आणून पोचवले. आपण त्यांच्यामुळेच, त्या नोकरीमुळेच आपण चांगलं शिक्षण घेऊ शकलो, चांगल्या घरात राहू शकलो. आणि मी सुद्धा गेली 15 वर्ष नोकरी करतो. त्या नोकरीमुळेच मी माझं चांगलं घर घेतलं, चांगल्या गाडीत फिरतो, माझा चांगला संसार आहे. सो ही डोक्यातून गोष्ट काढून टाका की नोकरी वाईट असते. मान्य आहे, तुम्हाला बिझनेस करायचा असेल, कंटेंट क्रिएशन करायचं असेल, पॅशन फॉलो करायची असेल ते करा. पण त्याच्यासाठी तुम्हाला जो बेस तयार करावा लागेल, जे इन्कम जनरेट करावं लागेल, ते तुम्हाला नोकरीतूनच मिळेल. सो हा व्हिडिओ मॅक्सिमम मुलांना शेअर करा ज्यांना असं वाटतं स्टार्टिंगलाच करिअरच्या की मला नोकरी नाही करायची आहे, मला बिझनेस करायचा आहे, स्टार्टअप करायचं आहे, कंटेंट क्रिएशन करायचं आहे. तर हा व्हिडिओ त्यांना नक्की मदत करेल. कृपा करून आयुष्यातील पहिली काही वर्ष नोकरी करा, बेस तयार करा. नोकरी तुम्हाला इज्जत देईल, पैसा देईल, एक समाधानकारक स्टेटस देईल आणि मेन म्हणजे स्टॅबिलिटी देईल. सो नक्की विचार करा आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा. थँक्यू सो मच.